आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नवदुर्ग या नवीन कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण गेले कित्येक दिवस अशा खऱ्या आयुष्यातल्या नवदुर्गांना भेटतोय, त्यांची यशोगाथा जाणून घेतोय आणि आज आपल्यासोबत अशीच एक नवदुर्गा म्हणजेच की खरंच तिच्यामध्ये एका दुर्गेचं, एका शक्तीचं रूप आहे असं म्हणायला हरकत नाहीये. त्या कोण आहे ते आपण बघूयाच, पण त्यासोबत त्याच्या आधी त्यांची एक छोटीशी ओळख करून देते की काही वेळेला असं होतं की आपण घरामध्ये हिंसाचार असतो, बाहेर हिंसाचार असतो, मुलींना किती सारे अडचणी येतात बाहेर फिरताना, घरात, लग्न झाल्यानंतर. तर अशा या सगळ्या ज्या महिला आहेत त्यांच्या अडचणी दूर करण्याचा, त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्याचा, त्यांचा गेलेला जो कॉन्फिडन्स आहे तो त्यांना परत आणून देण्याचं, एक त्यांना नवीन आयुष्य देण्याचं काम या नवदुर्गेने केलेलं आहे. आणि त्यांचं नाव आहे वंदना प्रफुल्ल सोनावणे आणि माणिक रत्न या संस्थेच्या त्या अध्यक्ष आहेत. आणि ही जी संस्था आहे त्यांची ती सोशल वर्क करते, म्हणजे सामाजिक कार्यांमध्ये त्यांची संस्था जी आहे त्या अनेकांना मदत करते. तर सर्वप्रथम आपण त्यांचं स्वागत करूया. सर्वप्रथम मॅम, तुमचं आमच्या न्यूज 15 मराठीमध्ये खूप सारं स्वागत. नवदुर्ग या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत. आणि खरंच तुम्ही सुद्धा एक खऱ्या आयुष्यातल्या नवदुर्गाच आहात, कारण आज तुम्ही कित्येक महिलांना त्यांचं एक नवीन आयुष्य घडवण्यासाठी मदत केलेली आहे. तर सुरुवातीला तुमची एक छोटीशी ओळख आमच्या प्रेक्षकांना करून द्या. नमस्कार, मी वंदना प्रफुल्ल सोनावणे, माणिकरत्न मल्टीपर्पज सोशल सोसायटी या संस्थेची संस्थापक अध्यक्ष आहे. गेली 15 ते 20 वर्षापासून मी सामाजिक कार्य करत आहे. माणिकरत्न या संस्थेबरोबरच मी अनेक संस्थांना जोडलेले आहे. प्रामुख्यानं महिला दक्षता समिती, आळंदी पोलीस स्टेशन यामध्ये मी सदस्य म्हणून माझा कार्यभार सांभाळत आहे. त्यानंतर खेड तालुका मानवाधिकार संघटना याची मी अध्यक्ष आहे. अनेक महिलांच्या प्रश्नांशी जोडलेली आहे. पण हे जे सामाजिक कार्य तुम्ही करता किंवा इतक्या सगळ्या स्त्रियांना किंवा वृद्धांना सुद्धा अगदी तुम्ही त्यांचा न्याय मिळवून दिलेला आहे, पण मग हे सगळं करत असताना हे जे बाळकडू आहे ते कुठून आलं किंवा ही जी प्रेरणा आहे ती कुठून आली? खरं तर मला प्रेरणा माझ्या वडिलांपासून मिळाली. माझे वडील माणिक गायकवाड, आम्ही तिघी बहिणी होतो. मला भाऊ नव्हता. वडिलांना एक शल्य होते की मला मुलगा नाही. आणि मग मला नेहमी वाटायचं की मी काहीतरी असं करावं की माझ्या वडिलांना माझा अभिमान वाटेल, पण माझा मुलगा नसण्याचं त्यांना दुःख वाटणार नाही. वडील माझे एक्सपायर झाले, त्यानंतर मला सतत ती जाणीव पोहोचत होती. मग मी वडिलांच्याच नावाने सामाजिक काम करण्याचं ठरवलं आणि 2010 साली मी माणिकरत्न मल्टीपर्पज सोशल सोसायटी या संस्थेची स्थापना केली. मला असं वाटतं की मुलगाच वंशाचा वारस ठरतो असं नाहीये, तो मुली देखील कुठेच कमी पडत नाही त्या वंशाचा वारस करायला. मला हे त्यातनं एक वाटायचं आणि मला त्यासाठी मग मी ही संस्था स्थापन केली वडिलांच्या नावाने. पण आता ही तुमची संस्था इतक्या स्तरावर काम करते, इतक्या छान काम करते, तर मग सुरुवात कुठून झाली या संस्थेची किंवा त्यानंतर या संस्थेच्या अंतर्गत तुम्ही कुठपर्यंत आज तुमची जी आहे उंची आपण म्हणू शकतो की ती कुठपर्यंत गेलेली आहे, काय सांगाल? सुरुवात माझी कायदेविषयक प्रश्न झाली. बरेचदा मी पाहिलं की महिलांवर ज्यावेळेस अन्याय अत्याचार होतो त्यावेळेस कमी कुठं पडतात, तर त्यांना कायद्यानं त्यांना म्हणजे त्याचा फायदा होत नाही किंवा त्यांना कुठलाही आधार नसतो. पहिली गोष्ट ती स्वतः निर्भर नसते, त्याच्यामुळे ती निर्णय घेऊ शकत नाही, ती कुठल्याही वकिलाकडे जाऊ शकत नाही, जास्तीची फी भरू शकत नाही, तिला गाईड करायला कुणी नसतं, तिला मार्गदर्शक कुणी नसतं. त्याच्यामुळे अन्याय होऊन देखील ती महिला जसं काही मला कुणीच मार्ग नसलं तर मी माझी सोसत राहील याच्यातच असते. तर मी सुरुवात केली ती कौटुंबिक समस्यांवरनं. नवरा बायकोच्या समस्या, नवरा बायकोची कौटुंबिक कलह, त्यांची भांडणं, याच्यातनं मी सुरुवात केली. अनेक केसेस आम्ही सामोपचारानं सोडवल्या, समुपदेशनाने सोडवल्या. जवळपास मी संस्थेच्या माध्यमातून 500 ते 600 महिलांना कायदेविषयक सल्ला मार्गदर्शन करून आम्ही त्यांच्या समस्या सोडवल्या. आणि बऱ्याचदा असा अनुभव आला की कोर्टात जायच्या अगोदरच आम्ही एकत्र बसून तडजोडी करून सामोपचारासाठी अनेक कुटुंब जोडली गेली आणि इथूनच माझ्या कामाला सुरुवात झाली. मग नंतर असं जाणवलं की अनेक महिलांना कायद्याची माहितीच नाही की माझ्यासाठी घटनेमध्ये काय तरतूद आहे हे मलाच माहित नाही, तर मी जाणार कशी, त्यानंतर मी न्याय मागणार कशी आणि त्यानंतर मला त्याचा फायदा कसा होणार. तर आम्ही मग लिगल अवेअरनेस सेंटर सुरू केले. आम्ही ट्रेनिंग घेतले, महिलांना कायद्याची माहिती दिली. नंतर मग जसं की आपण म्हणतो की म्हणजे
सरकार तुमच्या दारी, असं आम्ही असं केलं होतं की कायदा तुमच्या दारी. मग त्यातनं मग महिलांना प्रवृत्त केलं आम्ही. त्यातनं अनेक समस्या आमच्या समोर आल्या. तुमच्या या संस्थेच्या मार्फत पहिलं कुठली केस होती जी तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न केला, किंवा असं कधी वाटलं की नाही आपल्याला गरज आहे, कारण अशा बऱ्याच स्त्रिया आहेत किंवा अशा बरेच प्रसंग घडत आहेत की त्याच्यामध्ये महिलांना सक्षम करणं फार गरजेचं आहे, तर मग हे कधी वाटलं, हे कुठल्या केसपासून वाटलं असं? मला सुरुवातीला एक केस आम्ही हँडल केली, त्यात आम्हाला म्हणजे सक्सेसही मिळालं की काय एका नवऱ्यानं त्याच्या बायकोला फसवून घटस्फोट दिला होता. म्हणजे त्याच्याबद्दल तिला काहीच कल्पना नाही. ऍक्च्युली केस कोर्टात चालू होती, पण नवऱ्याने तिला असं केलं की तिने समजूत काढली तिची आणि सांगितलं की आपण दोघं संसार सुखानं करूया, तू काय कोर्टात जाऊ नकोस, तू माझ्या विरुद्ध तक्रार माघार घे आणि मी तुला परत खोली घेऊन घेतो आणि बाजूला राहतो. पण त्याने तसं केलं नाही. त्याने तिला कोर्टात जाऊ नाही दिलं, त्याच्या तारखा सगळ्या बुडवल्या. हा तारखेला जात राहिला पण ती नाही गेली कारण तिने नवऱ्याला विश्वास टाकला होता. तिला असं वाटलं तर नवरा मला परत सांभाळणार आहे. पण त्याने तिथं एक्स पार्टी डिक्लेअर करून घेतले, तर्फी निकाल लावून घेतला. आणि मग ज्यावेळेस तिला ते कळालं तेव्हा तिच्यावर आभार कोसळलं होतं. ती इतकी रडत होती. मग त्यावेळेस आम्ही तिला सपोर्ट दिला, संस्थेने तिला म्हणजे वकिलांची देखील मदत मिळवून दिली आणि आम्ही पुन्हा अपील केलं हायकोर्टामध्ये आणि नंतर तिला आता न्याय मिळाला. आम्ही असं दाखवलं की हा त्याने फसून दिलेला घटस्फोट आहे आणि ते सिद्ध करून दाखवलं. तर तिथून पुढे मग आम्ही आमच्या केसेस वाढत गेल्या आणि ज्यांना आम्ही लाभ मिळवून दिला तेच आमचे व्हॉलंटियर म्हणून या कामात जोडला गेला, त्यांनी साथ दिली. आतापर्यंत किती महिला तुमच्या सोबत आहे किंवा आणखीन किती जण आहेत की या सगळ्या संस्थेमार्फत तुम्हाला सुद्धा तेवढीच हातभार लावतात? ऍक्च्युली ज्या पुणे जिल्ह्यामध्ये आणि ग्रामीण आणि शहरी भागामध्ये जवळपास 1,500 ते 2,000 महिला बचत गटाच्या माध्यमातून जोडलेल्या आहेत. आणि त्यानंतर व्हॉलंटियर म्हणून पण आमच्याकडे जवळपास 150 ते 150 महिलांपर्यंत आहे की ज्या स्वतः येऊन पुढे येतात आणि इश्यू देखील त्यात स्वतः त्यांना आढळलं की हा इश्यू इथं आहे तर त्या स्वतःहून आम्हाला सहकार्य घेऊन सोडत आणि त्या भागामध्ये आम्ही त्यांना त्या पद्धतीची म्हणजे मदत पोहोचवत असतो. मग तुमच्या संस्थेच्या मार्फत आणखीन काय काय तुमचं करण्याचे मानस आहे किंवा आणखीन काय काय तुमचे प्लॅन आहेत? आतापर्यंत आम्ही महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं म्हणून शासनाच्या योजना पुरवलेल्या आहेत, त्यांना माहिती मिळवून दिलेली आहे. आणि एक असं होतं की शासनाची योजना असते पण ती माहिती नसते. त्यानंतर आम्ही त्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे. उद्योजकता वाढवावी बाईच्या अंगातली, तिला तसा सपोर्ट मिळावा म्हणून आम्ही त्या पद्धतीचं तिला ट्रेनिंग पण दिलेलं आहे. आमचं म्हणणं असं होतं की स्त्री काय करू शकत नाही तर स्त्री सगळ्या गोष्टी करू शकते. तिला गरज असते एका सपोर्टची आणि एका मार्गदर्शकाची. तर तो मार्गदर्शक तो सपोर्ट तिला योग्य वेळी मिळाला की ती जाऊ शकते, तर ती म्हणजे ती काही कुठली गोष्ट साध्य करू शकते. याच अनेकदा मीटिंगमधनं आम्हाला कळालं की आम्हाला फंडचा प्रॉब्लेम आहे, भांडवल कमी पडतं किंवा मग आम्हाला जागेची कमतरता आहे. तर आम्ही त्या ठिकाणी तसे त्याच्या ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायतीला अपील करून, नगरपालिका असेल तर नगरपालिकेशी संपर्क करून रस्त्याच्या कडेला कुठे तिला जागा मिळेल का, तिच्या उत्पादनाला कुठे काय म्हणजे वाव मिळेल का. किंवा आता असंही आम्ही करतोय चालू काळामध्ये मी 2-3 संस्थांशी बोललेली पण आहे की जो माल या महिला घरी बनवतात म्हणजे त्यात कुरड्या, पापड, लोणचं, काही घरगुती वस्तू लघुउद्योग, तर त्यांना बाजारपेठ योग्य मिळावी म्हणून आम्ही मॉलशी बोललेलो आहोत. आणि 2-3 संस्थांनी आमच्याशी पत्रव्यवहार देखील केलेला आहे की तुमच्या बचत गटातील महिलांसाठी आम्ही मोठ्या पातळीवरचे किंवा चांगल्या पद्धतीने त्यांचं मार्केटिंग व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करू. तर आता सध्या तो आमचा एक मानस आहे की तिच्या मालाला किंमत मिळावी, तिचा माल गावातच कुठं न राहता तो एका वरच्या पातळीवर जावा की जिथे लोकांना माहिती होईल. दुसरं असं आहे की आमच्याकडे बचत गट आहेत, अनेक महिला आमच्या कर्जामध्ये आहेत, ती सारखं कर्ज घेऊन फेडत जातात आणि बऱ्याच वित्तीय कंपन्या आहेत, संस्था आहेत, काही बँक आहेत, त्याच महिलांना कर्ज देऊन त्यांना त्याच्यातच गुंतवणूक होतात. तर आम्ही असं आमचं पुढचं धोरण असं आहे की बाबा हे सगळे बचत गट आहे, सगळ्यांची बचत आहे, ती एकत्र करून आम्हाला महिलांचीच एक संस्था, आर्थिक पतसंस्था किंवा बँक सारखं आम्हाला मोठ्या पद्धतीनं त्यांचं उभं त्याच त्यांना स्वतःच्याच पैसा स्वतःच मध्ये फिरवतील अशा पद्धतीनं बँक करण्याचा आमचा एक मानस आहे. आणि जवळपास आमची बोलणी झालेली आहेत, आमच्या मीटिंग झालेल्या आहेत, काही गोष्टी बाकी आहेत त्याने आम्ही पूर्ण करून लवकरच एक धाडसानं एक चांगली संस्था महिलांसाठी उभी करू शकतो. पण हे सगळं झालं की तुम्ही दुसऱ्यांचे अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करता, अनेक ठिकाणी तुम्ही फिरलेले असाल आता. पण जेव्हा या सगळ्यातून जात असताना कुठेतरी आपल्यावर एक संकट कोसळतं, कारण तुम्ही सुद्धा स्वतः एक खूप मोठ्या कॅन्सरसारख्या आजारातून सफर करताय आणि
ह्यामध्ये सगळ्यात जास्त खचतं ते स्वतःचं मन खचतं आणि इतकं सगळं असताना सुद्धा तुम्ही स्वतःचा विचार न करता दुसऱ्यांच्या मनाला उभारी देताय, अजून सुद्धा तुमची स्ट्रेंथ ती कमी झालेली नाहीये. कसं काय शक्य केलं ते सगळं तुम्ही? अगदी खरं आहे तुम्ही म्हणताय सर. काही वेळ असा ना की त्याला आपण एक पॅच म्हणतो, ब्लॅक पॅच. माझ्या आयुष्यात पण एक असं काळा रोग आला होता आणि मला ब्रेस्ट कॅन्सर, छातीचा कर्करोग, छातीचा कॅन्सर मला मागच्याच या मे महिन्यामध्येच निदान झालं. आणि मग मला एक महिना तरी मलाही असं वाटलं की माझ्यावर अगदी आभार कोसळलंय, कारण मी माणसाच अशी होती आणि मला बऱ्याच फिलिंग झाल्या, निगेटिव्ह थिंकिंग खूप वाढलं माझ्यातलं. पण त्या सगळ्यांवर मात केली. तुम्ही म्हणता की तुम्हाला काय असं वाटलं, तर मला प्रत्येक वेळेस सावित्रीबाई फुलेंची आठवण यायची की त्यांनी ज्योतिबा फुलांना एवढी साथ दिली, आपल्या महिलांसाठी एवढं काम केलं, कुठल्याच एका बाईसाठी नाही केलं, सगळ्याच वर्गातल्या महिलांसाठी काम केलं आणि शेवटी त्या प्लेटच्या साथीने केल्या. त्यांनी केवढा मोठा या सगळ्याला धीर दिला होता. तर मला असं वाटायचं की आपण एकटे आजारी पडलेलो आहोत. त्यानंतर त्यावेळेस समाजाने किती त्रास दिला होता सावित्रीबाई फुलांना. म्हणजे अक्षरशः त्यांचं सगळ्याच दारं बंद असताना पण त्यांच्यामध्ये एक ऊर्जा होती की मला बाईला किंवा स्त्रियांना बाहेर काढायचं आहे, चौकटीतून बाहेर काढायचं आहे. तर मला प्रत्येक वेळेस अशी जाणीव व्हायची. नंतर रमाईचं उदाहरण मला आठवतं की त्यांना क्षयरोगाने ग्रासलं होतं रमाईला. शेवटी बाबासाहेबांना त्यांनी एवढी मोठी साथ दिली, आज त्यांनी संविधान दिलं म्हणून आपण सगळ्या जणी त्या ताजमानाने बोलतोय, आपल्या बाजूने कायदे आहेत. तर मग मला एका कॅन्सरसारख्या आजारावर मी का नाही मात करू शकत, कारण त्यावेळेस काळ पण तसा होता. आता तर सगळ्या सुखसोयी येतात, म्हणजे तंत्रज्ञानावर पुढे गेलेले आहे. माझं कुटुंब माझ्या पाठीशी होतं, माझा मुलगा प्रियेश, नंतर माझे मिस्टर, माझी सून, त्या तिघांनी मला मानसिक आधार खूप दिला. बरोबर, कारण अशा वेळेस मानसिक आधार हाच सगळ्यात मोठा उपचार असतो कुठल्याही आजारावर. मी आजपर्यंत 15 केमोथेरपी झाल्यात माझ्या. अच्छा. आणि अजून माझे केमो बाकी आहेत, माझी ट्रीटमेंट अजून बाकी आहे. पण आता कसं वाटतंय, म्हणजे काय आहे? नाही, मला खूप आनंद वाटतंय, बरं वाटतंय. असं वाटतं की माझं आयुष्य खरं तर इतरांसाठीच मी वाहून टाकलेलं होतं आणि अजूनही मला बळ मिळालं तर मी हे पुढचं आयुष्य मला महिलांसाठी, त्यांच्या समस्यासाठी, त्यांच्या अडचणीसाठी. आता जास्त फोकस मला असं वाटतं की मी स्वतः पाहिलं कॅन्सर झाल्यानंतर ते घरातल्यांची अवस्था काय होते. आर्थिक अडचणी खूप येतात, लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. बरोबर. आणि मग ती जी कोणी फेस करत असेल तिला बळ देण्यापेक्षा आपण तिला खाली जास्त करत असतो की आता काय होणार, कसं होणार. आणि मग मी सगळे यातनं गेलेले, त्याच्यामुळे मी ठरवलं की ठीक आहे, माझ्यावर वेळ आली होती, माझ्या कुटुंबाच्या साथीनं मला चांगल्या, माझी पॉझिटिव्ह एनर्जी होती किंवा मग मी केलेलं कामाचं फळ होतं, मला सगळं ते रिटर्न परत मिळालं. तर मी उभी राहिले तर मी माझ्या कुटुंबात पण, मी इतरांच्यासाठी पण मदत करेल. आता मी कॅन्सर पीडित महिला आहे, त्यांच्यासाठी जास्त फोकस चालू आहे. कारण त्याच्यासाठी तुम्ही काही करताय आता मी म्हणजे शासनाची योजना आहे, त्याच्यामध्ये त्यांना आधार कार्ड आणि रेशन कार्ड असं तसंच फायदा मिळतो. महात्मा फुले योजना जी आहे शासनाची. पण ज्यांना काहीच नाही, जी कुटुंब बाहेर नाही आलेली, त्यांना राहणं पण अवघड असतं, त्यांना भाडं भरणं अवघड असतं. आणि त्या घरात जर एखाद्या बाईला कॅन्सर झाला तर मग सगळे दरवाजे खिडक्या सगळे बंद झाले, घरच पूर्ण. अशा वेळेस काय करायचं? तर अशा वेळेस माझ्यासाठी जर कार्यकर्ते पुढे त्याला मदतीचा हात दिला तर मला असं वाटतं तो हात खूप मोठा असू शकतो. त्याच्यामुळे मी अपील करते की कॅन्सर पीडित महिला असेल जास्ती तर तिला आपण उभं करूयात, कारण तिचं घर पडतं, त्याच्यामुळे तिला उभं केलं तिचं घर उभं राहतं. तर हे काम मला करायचंच आहे आणि मी नक्की करेल, कारण मी तो वाचना घेतलेला आहे. मला वाटतं तो आपण पुढे नक्की. म्हणजे तुमच्या हिमतीची खरं दाद देईल तितकं कमी आहे, कारण आपण अडचणीत असताना किंवा आपलं इतकं मोठं संकट असताना, जसं तुम्ही म्हणालात की त्यावेळेस खरंच समोरच्याचं अडचण दूर करणं किंवा त्याला कॉन्फिडन्सली उभं करणं सगळ्यांनाच नाही समजत आणि सुचत तर नाहीच नाही त्यावेळेस. हे फक्त एक स्त्री करू शकते, कारण तिच्यात तेवढी शक्ती आणि सहनशीलता असते. हे खरंच तुम्ही पुन्हा एकदा दाखवून दिलं सगळ्यांना. आणि आता एक नवदुर्गा म्हणून, एक शक्ती म्हणून तुम्ही स्त्रियांना काय आव्हान कराल? कारण तुम्ही आता इतके सारे महिलांचे अडचणी सोडवल्यात, किती साऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे केसेस तुमच्याकडे आल्या असतील, कित्येक महिला तुटून पडल्या असतील. त्या सगळ्यांना तुम्ही एकत्र आणून किंवा तुमच्या पद्धतीनं आहे ना पुन्हा एकदा त्यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात करून दिली. मग एक आता हाथरस सारखे जसं प्रकरण भरपूर घडत आहेत, तर तुम्ही महिलांना काय एक आव्हान कराल की कशा पद्धतीनं तुम्ही उभं राहायला पाहिजे किंवा कशा पद्धतीने स्वतःचं रक्षण केलं पाहिजे? मला या नवरात्रीच्या निमित्तानं अनेक महिलांपर्यंत असा संदेश पोहोचवा असं वाटतो की कधी एकटं समजू नका स्वतःला. आणि जर स्वतः वेळ आली आणि अत्याचार झाला तर तुम्ही तो सहन करू नका. कारण असं म्हणतात की एक गाठ असते ना, त्याचा पुढे कॅन्सर होतो. आणि ही जी आणण्याची गाठ आहे तुम्ही लवकर जर नाही सोडवली तर त्याचा तुम्हाला सतत त्याला तोंड द्यावा लागतो आणि त्याला इतका मोठा अन्याय होतो की हाथरसारख्या घटना आपण पाहिल्या. तर नाही म्हणायला शिका,
जिथं अन्याय होतोय तिथं पहिल्यांदा तोंड उघडा. एकदा जर तुम्ही तोंड गप्प ठेवलं तर तुम्हाला कायमचं गप्प ठेवावं लागतं आणि मग मोठी घटना होते की त्यातनं मग समाजाला असं कळतं की एवढं मोठं झालं कसं. पण ज्यावेळेस एक छोटीशी घटना असते, म्हणजे एखाद्या बाईला का घरात अत्याचार होत असेल आणि तिने सहनच करत राहिली, तर मग ती शेवटी त्याच्यात काय होतं तर आपण पाहतो की ती त्याच्यात जाते, म्हणजे ती तिचं शेवटी मरणच असं याच्यामध्ये. तर नाही म्हणाले शिका. मुलींना वाढवताना मुलगा आणि मुलगी हा भेद ठेवू नका की मुलगाच माझ्या वंशाचा दिवा आहे आणि मुलगी काय शेवटी दुसऱ्याच्या घरी जाणार, तर असं कधी समजू नका. मुलगी देखील आपल्या वंशाची वेळच असते, ती देखील आपला वंश वाढत असते. मुलाला जसं वाढवतात तसं मुलीला वाढवा, तिला देखील तिच्या स्वसंरक्षणाचे धडे द्या. साहजिक आहे. मुलगा 11 वाजता घरी आला तर चालेल आणि मुलगी म्हणजे 7च्या घरी, अजिबात असं करू नका. मुलालाही तोच नियम ठेवा, मुलीलाही तोच नियम ठेवा आणि स्वतःला काळजी घ्या. म्हणजे स्वतःचं आरोग्य सांभाळा, सगळ्यात महत्त्वाचं ते आहे. स्वतःची काळजी घ्या. मला असं वाटतं. दुसरं असं की तुम्ही सून म्हणून एखादी मुलगी आपल्या घरात आली तर तिला मुली इतकं चांगलं समजा, म्हणजे तुमचं घर देखील चांगलं राहतं, कौटुंबिक वादविवाद होणार नाहीत आणि आपलं कुटुंब संसार चांगल्या पद्धतीने टिकून राहील. बरोबर. आता तुम्ही जसं म्हणालात की कौटुंबिक हिंसाचाराचं पण बरेचसे तुम्ही केसेस हँडल केलेले आहेत, तर असं वाटत नाही, असं कुठेतरी होतं की बाबा जसं तुम्ही आता म्हणालात की मुलगी जेव्हा सून म्हणून घरी येते तर तिला तुम्ही मुलीप्रमाणेच वागवा, पण मग असं काय होतं की ते कुठेतरी ते समजत नाही सासरच्यांना, किंवा असं का समजलं जातं की मुलगी हे परक्याचा धन आहे, पण त्या आपल्या घरी आल्यावर सुद्धा ती परक्याचाच धन राहणार आहे, मुलगा तो आपलाच असतो. मग ह्या अशा परिस्थितीला अनेक मुली आजही तोंड देत आहेत. मग भले ते डॉक्टर असू देत, वकील असू देत, मग आणि याचा परिणाम पुढे जाऊन मग तो डिव्होर्स पर्यंत येतो किंवा घटस्फोटापर्यंत येतो. मग याला शिक्षण जबाबदार म्हणायचं की कौटुंबिक विचार? नाही, याला मतभेद दोघांमध्ये वाढत जातात. आता आपण म्हणतो की मुलगी आपल्या घरी आल्यानंतर ती, म्हणजे आपण तिला समजावून घेतलं पाहिजे. तर मला असं वाटतं ज्यावेळेस आपण तिला मुलगीला सून म्हणतो त्यावेळेस आपण तिच्या सगळ्या गोष्टी सुनीसारखं पाहतात. बरोबर. म्हणजे तिने काही केलं तर सुनेने केलं असं होतं. पण ज्यावेळेस तुम्ही तुमची नजर बदलाल, तुमचा दृष्टिकोन बदलाल, त्यावेळेस तुम्हाला त्या मुलीमधल्या चुका जर तुम्ही सुनेमधल्या चुका तर मुलीसारख्या थोड्याशा निग्लेक्ट केल्या तर मला वाटतं वाद होणार नाही. पण असं होतं की नाही ती सून आहे ना म्हणून माझ्या मुलीने केलं तर वेगळं, पण सुनेने केलं तर वेगळं नाही. म्हणजे हा जो तुमचा जो आहे ना, म्हणजे तराजू म्हणतो, तो तराजू आपण जरा नीट धरला पाहिजे हातात, तो तराजू आपण नीट धरत नाही. दुसरं असं की सुनेने देखील की हे माझ्या आईने केलं आहे तर ती वेट करते, पण माझ्या सासूने केलं तर तिला ते मग ती कंप्लेंट करणार किंवा सांगणार. तर दोघांनाही जर सामंजस्याने वागलं तर अजिबात असं होणार नाही घरातले. दुसरं असं आहे की इगो खूप असतो हल्ली आणि तरुण मुलींचं असं असतं की आम्हाला खूप माहिती असतं. नक्कीच त्यांना आताच्या युगात म्हणून तो प्रश्न विचारला ना मी की शिक्षण जबाबदार आहे की कौटुंबिक विचार? नाही, याला आपण शिक्षण जबाबदार म्हणू शकत नाही, कारण शिक्षण शेवटी आपल्या प्रगतीला. कारण कसं एक वाक्य आता असं सध्याच्या या युगामध्ये असं म्हटलं जातं की पूर्वी नाती जोडणं हे फार मौल्यवान धरायचं, म्हणजे जवळजवळ नाती तोडण्यासाठी प्रयत्न नाही केले जायचे. पण आता नाती जोडणंही सोपं झालंय आणि तोडणंही सोपं झालंय, म्हणजे ते शिक्षण तितकं नाही. शिक्षणामुळे तुमची हानी होते असं कधीच कोणीच म्हणणार नाही. शिक्षणामध्ये कुटुंबात कसं वागायचं हे आपण आपल्याच याच्यात ठरवायचं असतं. आणि तरुण मुली, आता आम्ही केसेस पाहतो, आमच्याकडे कितीतरी केसेस येतात, तर काही म्हणजे इश्यू मोठा नसतो, इगो प्रॉब्लेम असतो, दोघींमधला असतो, सासूमधला पण असतो, सुनेमधला पण असतो. तो इगो हार्ट झाला की ह्यांची समस्या वाढत जातात. दोघींनी इगो जर म्हणजे ठेवला सांभाळून, मी तर ते तो बाजूला ठेवावा सांभाळून ठेवण्यापेक्षा, तर सुनेला पण राग येणार नाही, सासूला पण राग येणार नाही, दोघी सन्मान पाठवून जातील. पण हल्ली तसं होत नाही. दुसरं आहे तर तुम्ही पाहता की तंत्रज्ञान बदललंय, सगळं मोबाईलवर, तर बऱ्याच ठिकाणी भांडणाचं कारण मोबाईल असू शकतं. तर तिथे थोडंसं आपण सामंजस्याने घेतलं की जेवढा वेळ मिळेल तेवढा मी घेईल. असं नाही की तिला मोबाईल द्यायच्याच हातात नाही तर तिच्यावर तो अन्याय होणार, कारण शेवटी ती शिकलेली सून तुम्ही आणली घरात, तर तिला काही गोष्टी त्याच्यातनं उपयोगाच्या आहेत, कामाच्या आहेत, त्याच्यामुळे तिथं तुम्ही म्हणू शकत नाही. तर सगळ्या नात्यांमध्ये जर आपण थोडंसं व्यवस्थित संवाद साधला तर कुठेच समस्या आणखी कुटुंबामध्ये समस्या वाढणार. आता हे झालं कौटुंबिक प्रश्नांचं. जसं तुम्ही म्हणालात की अनेक मुलींवर सुद्धा अन्याय होतात, म्हणजे ती रस्त्याने चालली, कोणी मुलाने छेड काढली तर ती सांगू शकत नाही ती उघडपणे, किंवा घरी सुद्धा अशा बऱ्याच बलात्काराच्या बऱ्याच घटना घडतात. मग अशा वेळेस कुटुंब सुद्धा त्याला जबाबदार असतं, कारण ते असं म्हणतं की नाही बाहेर गेलं तर मुलीची बदनामी होईल, किंवा तुमचं सांगितलं तर समाजात काय आमचं नाव राहील. मग भलेही त्याच्यामध्ये मुलीची चूक नाही हे घरच्यांना कळतं, पण तरीही घरचे तेवढी हिंमत करत नाही. अशा सुद्धा केसेस तुम्ही कितीतरी हँडल केल्या असतील, मग त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल की लोकांना? ज्यावेळेस एखादा माणूस वाईट नजरेने एखाद्या मुलीकडे पाहतो
आणखी पुढे जाऊन दुसरी पायरी म्हणजे तिच्यावर अन्याय करतो. त्यावेळेस तिच्या मुलीच्या आई वडिलांनी जशी भूमिका ठेवली की आज जर माझ्या मुलीने तोंड नाही उघडलं तर तो आणखीन एखाद्या मुलीचं बळी घेऊ शकतो. तर आपण आत्ताच इथं पाय बंद करूया, आत्ताच आपण इथे काहीतरी त्याच्यावर उपचार करूया. पोलीस चौकी, पोलीस स्टेशन, कोर्ट कचेरीमध्ये जाऊन आत्ताच आपण जर त्याला लगाव घातला तर दुसऱ्या एखाद्याचं आयुष्य अजून उद्ध्वस्त होणार नाही. आणि दुसरं असं की चूक त्या माणसामध्ये आहे, आपल्या मुलीमध्ये नाही. मग हा दृष्टिकोन आपण ठेवला पाहिजे की त्याने चुकीचं वागलेलं आहे, मुलगीने काय चुकीचं वागलेलं नाही, पण आपण मुलीलाच दाबून ठेवणार, मुलीची बदनामी होणार. बऱ्याच वेळेला असं होतं की मुलींच्या कपड्यांवरून त्यांना जज केलं जातं की हिने पंजाबी ड्रेस घातला तर कदाचित तिच्यावर बलात्कार झाला. म्हणजे इतके कमेंट्स येतात मुलींच्या कपड्यांवरून. पण जेव्हा 4 आणि 5 वर्षांच्या मुलींवर बलात्कार होतात तेव्हा तर तिथे कपड्याचा कुठेच काही मुद्दा येत नाही. अगदी. मग त्याच्याबद्दल लोकांची खरंच मानसिकता बदलणं गरजेचं आहे असं वाटतं तुम्हाला? लोकांची मानसिकता नक्कीच बदलायला पाहिजे आणि मला वाटतं ते काम महिलांनीच हातात घ्यायला हवं. आता जर महिलांनी सरसावून या सगळ्या गोष्टी जर आपण ठरवल्या तर आपल्या घरापासून देखील आपण या गोष्टीला पायबंद घालू शकतो. आणि नजर बदलली तरच म्हणजे माणसाचा समोरचा दृष्टिकोन बदलली. आपण जर त्यालाच खतपाणी घालत राहिलं जुन्या रूढींना, जुन्या परंपरांना, तर मग अजिबात त्याचा उपयोग होणार नाही. समाजामध्ये अजून विघातक अशी म्हणजे समाजामध्ये खूप अनेक समस्या निर्माण होतील, मुलींच्या बाबतीत म्हणा, महिलांच्या बाबतीत म्हणा. त्याच्यामुळे आपण दृष्टिकोन नक्कीच बदललं पाहिजे. आणि ह्या ज्या प्रवृत्ती आहेत पुरुषांच्या, मानसिकता, ही मानसिकता बदलण्यासाठी सुरुवातीपासूनच आपण जर घरापासून सुरुवात केली तर आपण नक्कीच या मोठ्या प्रश्नांना हात घालू शकतो आणि याला देखील आपण पायबंद करू शकतो. नक्कीच. आणि आता जसं तुम्ही म्हणाला की नवरात्र आहे सध्या सगळीकडे, पहिल्यासारखं आपण तर नाही साजरा करू शकत आता नवरात्र. तर मग तुमच्या बचत गटासाठी म्हणा किंवा ज्या तुम्ही आता महिलांच्या ज्या समस्या सोडवलेल्या आहेत तर मग त्यांच्या काही नवरात्र आता कशा पद्धतीनं साजरा केलेला आहे की घरच्या घरीच त्यांनी पण केलेला आहे? आता ह्या कोविडच्या वातावरणामुळे सध्या तरी ह्या वर्षी तरी नाही, पण त्याच्या अगोदर आम्ही नवरात्रामध्ये म्हणजे कार्यक्रम वगैरे घ्यायचो. नवदुर्गांचा सत्कार पण करायचा. त्याच्यामध्ये 1 मुलगी असेल, 2 मुलगी असेल, त्याच्यावर त्या बाईचं ऑपरेशन करायचं असेल, तिला आम्ही प्रोत्साहन द्यायचो की तिने धाडस दाखवलंय आजच्या काळामध्ये पण की तिला एकच मुलगी वंशाला देवा वाटते तिला म्हणून. तर अशा आम्ही बरेच कार्यक्रम घेतलेले. पण या नवरात्रामध्ये अजून तरी तशी शक्यता नाहीये. उलट सगळ्यांच्या डोक्यामध्ये आहे की आपण करूया, कारण आता बरेच दिवस झालं मार्च पासून सगळं बंद आहे. पण शासनाने जो नियम ठेवलाय त्याला आपण मानलं पाहिजे आणि कायद्यामध्ये जाऊन आपण वागलं पाहिजे. म्हणून आम्ही या नवरात्रात काही योगदान केलेले नाही. बरं, तर ह्या होता आपल्यासोबत नवदुर्गा जे आपण बघितली की कशा पद्धतीनं त्यांनी या सगळ्या अडचणीतून मात केलेली आहे. आणि फक्त स्वतःच नाही तर इतर कित्येक तरी महिलांना त्यांनी त्यांचं नवीन आयुष्य सुरू करून दिलं, त्यांच्या समस्या सोडवलेल्या आहेत. मग भले ते कौटुंबिक हिंसाचार असू देत किंवा सामाजिक पातळीवरचे त्यांच्यावर झालेले हिंसाचार असू देत. आणि जेव्हा एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या मागे जर का खंबीरपणे उभी असेल तर नक्कीच या जगामध्ये जर का असंच केलं तर कुठलीही स्त्री आज मागे पडणार नाही. किंवा तिला तिच्या कुटुंबाची साथ असो किंवा नसो, पण एका स्त्रीची जर का साथ असेल तर ती नक्कीच कुठल्याही समस्येतून उभी राहू शकते आणि स्वतः सक्षम होऊ शकते. आणि हे सक्षम होण्याचं काम आज या नवदुर्गेने केलेलं आहे. आज कित्येक महिलांना त्यांचा गेलेला जो कॉन्फिडन्स आहे, त्यांचं जी सक्षमता आहे ती परत एकदा मिळवून देण्यासाठी त्यांना मीटर बनवण्याचं काम जे आहे ते आज तुम्ही केलेलं आहे. आणि खरंच तुमचे खूप सारे धन्यवाद. असंच काम करत राहा, कारण महिलांना आज समाजामध्ये उभारी देण्याची आणि तितकंच त्यांना नव्याने या सगळ्या समस्यांना तोंड देण्याची, हिंमत देण्याची सुद्धा तितकीच गरज आहे. कारण त्यांच्यावर समस्या येणारच नाही असं नाही, पण त्यांना तोंड देण्याचं जे बळ असतं ते तुम्ही देताय आणि असंच काम चालू ठेवा. तुमच्या कामाला खरंच खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या न्यूज 15 मराठीकडून. धन्यवाद.